नमस्कार मित्रांनो, आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत गोव्यातील 10 पर्यटन स्थळे। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेले गोवा हे एक सुंदर आणि लहान राज्य आहे। गोवा या राज्याला 30 मे 1987 रोजी घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाला आहे। गोव्याची राजधानी ही पणजी आहे। या राज्यात कोकणी व मराठी या दोन भाषा बोलल्या जातात। गोवा हे राज्य पर्यटनासाठी, समुद्र किनाऱ्यासाठी आणि वेस्टर्न कल्चरसाठी प्रसिद्ध आहे। नंबर 10, अगवाद किल्ला। अगवाद किल्ला हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध किल्ला आहे। उत्तर गोव्यात अरबी समुद्र आणि मांडवी नदीच्या जवळ अगवाद किल्ला स्थित आहे व हा किल्ला पणजीपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। अगवाद किल्ला हा त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठीच नाही तर त्याच्या नयनरम्य वातावरणामुळेही पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो। या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या परिसरात गोड्या पाण्याचा मोठा साठा आहे, ज्याला अगोदा टाकी म्हणून ओळखले जाते। नंबर 9, अंजुना बीच। अंजुना बीच हे अंजुना या गावी स्थित असून पणजीपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे। रात्रीच्या वेळी अंजुना बीच नाईट लाईफसाठी एक उत्तम पर्याय आहे। हा बीच 2 एकर परिसरात पसरलेला आहे। निवांत वेळ घालवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो। या बीचवर अनेक पर्यटक येत असतात। नंबर 8, पालोलेम बीच। पालोलेम बीच हा गोव्यातील एक सुंदर समुद्रकिनारा आहे। येथे नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। पालोलेम बीच हा चंद्रकोर या आकाराचा आहे, जो त्याच्या शांत पाण्यासाठी व पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे। पालोलेम बीच हा गोव्याच्या दक्षिण भागात कॅनाकोना शहरात आहे। पणजीपासून हे ठिकाण 70 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात। या ठिकाणावरून उत्तम सूर्यास्त पाहता येतो। नंबर 7, नोव्हेल एव्हिएशन म्युझियम। गोव्यातील नोव्हेल एव्हिएशन म्युझियमची स्थापना 1998 मध्ये भारतीय हवाई दलाचे महत्त्व, कार्यप्रणाली आणि उत्क्रांती प्रदर्शित करण्यासाठी झाली। नोव्हेल एव्हिएशन म्युझियम हे गोव्यातील दाबोली विमानतळाजवळ आहे व या म्युझियममध्ये बंद केलेले विमान, शस्त्रे, गणवेश, विंटेज कागदपत्रे आणि छायाचित्र उपलब्ध आहेत। या म्युझियमला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात व हे म्युझियम पणजीपासून 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 6, अरंबोल बीच। अरंबोल बीच हा अत्यंत शांत समुद्रकिनारा असून इथली सोनेरी मऊ वाळू व पाणी आणि ताडाची झाडे आपल्याला या बीचकडे आकर्षित करतात। इसवी सन 1960 व 1970च्या दशकात हा समुद्रकिनारा हिप्पी लोकांमध्ये लोकप्रिय होता, म्हणून या बीचला हिप्पी बीच असेही म्हणतात। या बीचवरती एक गोड्या पाण्याचे तळे देखील आहे व या बीचला भेट देण्यासाठी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात। हा बीच पणजीपासून अवघ्या 34 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 5, पर्रा रोड। पर्रा रोड हे गोव्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे। या रोडच्या दोन्ही बाजूला नारळाचे झाडे आहेत, त्यामुळे हे ठिकाण खूपच सुंदर दिसते। डिअर जिंदगी या हिंदी चित्रपटाची शूटिंग या ठिकाणी झाली आहे। उन्हाळ्यात या ठिकाणी अनेक पर्यटक येतात। नारळाच्या पानाचा खळखळाट आणि समुद्राचा मंद वारा एक शांत वातावरण निर्माण करतो। पर्रा रोड या ठिकाणी जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर सकाळी द्या, कारण दुपारनंतर या ठिकाणी प्रचंड गर्दी होते। येथून आपण सूर्योदयाचा आनंद घेऊ शकतो। नंबर 4, कॅन्डोलिम बीच। हा बीच बारडेज तालुक्यात कलंगूट बीचच्या दक्षिणेस स्थित आहे। या बीचवर सोनेरी तपकिरी वाळू व येथील हिरवेगार पाणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात। कॅन्डोलिम बीच हा खूपच सुंदर व स्वच्छ आहे। या बीचला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात व हा बीच पणजी या शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 3, दूधसागर धबधबा। दूधसागर धबधबा हा गोव्यातील प्रसिद्ध धबधबा असून या धबधब्याची उंची 310 मीटर आणि रुंदी 30 मीटर आहे।
व हा धबधबा मांडविया नदीवर स्थित आहे. हा धबधबा गोवा व कर्नाटकाच्या सीमेवर आहे. पावसाळ्यात हा धबधबा रौद्र रूप धारण करतो व या धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी 2-2.5 तासाचा ट्रेक करावा लागतो व हा संपूर्ण ट्रेक रेल्वेच्या रुळावरून आहे. तसेच दूधसागर या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी जीप सुविधा उपलब्ध आहेत. हा धबधबा पणजीपासून 70 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. नंबर 2, बागा बीच. बागा बीच या समुद्रकिनाऱ्याचे नाव बागा खाडीवरून ठेवण्यात आले आहे. बागा बीच हे त्याच्या सोनेरी वाळूसाठी आणि उत्साही वातावरणासाठी प्रसिद्ध आहे व पर्यटक बागा बीचला भेट देण्यासाठी दूरदूरवरून येतात व हा समुद्रकिनारा पणजी या शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हा समुद्रकिनारा त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखला जातो. नंबर 1, बटरफ्लाय अभयारण्य. गोव्यातील फुलपाखरू अभयारण्य, ज्याला बटरफ्लाय कन्झर्वेटरी ऑफ गोवा म्हणून ओळखले जाते, हे अभयारण्य निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. 100 पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती येथे आहेत. हे अभयारण्य निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. हे अभयारण्य हिरवाईने नटलेले आहे आणि त्यामुळे फुलपाखरांना वाढण्यासाठी परिपूर्ण वातावरण तयार होते. बटरफ्लाय अभयारण्य हे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खुले असते. पणजीपासून बटरफ्लाय अभयारण्य हे 50 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तर मित्रांनो, हे आहेत गोव्यातील 10 पर्यटन स्थळे. एखादे पर्यटन स्थळ राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.